हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एका कमेंटवरती जो व्हिडिओ आहे तर तो बनवणार आहोत। तो म्हणजे एका ताईची मला कमेंट आली होती की काकेमध्ये जे ब्लाउज आहे त्यांचं खूप टाईट होतं आणि त्यामुळे काय होतं की अंगात घातल्यानंतर ते हातामधून वर चढत नाही। तर त्याच्यावरती आपला जो आजचा व्हिडिओ आहे तर तो असणार आहे। तर स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर फ्रेंड्स, आर्म होल कमी पडण्याचं म्हणजे टाईट होण्याचं कारण हे आहे की तुम्ही जर मापापेक्षा जर कमी आर्म होल घेतला असेल, म्हणजे जर मुंड्याचं माप तुम्ही कमी घेतलं असेल तरी तुम्हाला जो आर्म होल आहे मुंडा जो आहे टाईट होतो। किंवा जर तुम्ही शेप द्यायला जर चुकलात मुंड्यामध्ये तरी सुद्धा तो जो तुमचा मुंडा आहे तर तो कुठेतरी अंगामध्ये घातल्यानंतर टाईट बसतो। आणि हे दोन मेजरमेंट जर तुम्ही व्यवस्थित करत जरी असाल तरी काय होतं, काही लेडीजचं काय होतं की हाताचा जो भाग आहे तर तो एकदम मोठा असतो। म्हणजे बघा, छाती आणि कमर जे आहे एकदम व्यवस्थित असते आणि त्यांचे जे हात असतात खूप ब्रॉड असतात, हेवी असतात। तर त्यामुळे सुद्धा काय होतं, मुंड्याला एक वेळी प्रॉब्लेम येतो। म्हणजे तुम्ही जरी माप व्यवस्थित घेतला असेल किंवा मुंड्याचा जो शेप आहे तो जरी तुम्ही व्यवस्थित घेतला असाल तरी त्यांना जो आहे प्रॉब्लेम होतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत की जर तसा प्रॉब्लेम होत असेल तर आपण काय करायचं आहे। तर या ट्रिकमुळे काय होतं, तुमचं शोल्डर व्यवस्थित बसतं। आर्म होलमध्ये जर तुम्हाला काही प्लेट्स फुगा जर येत असेल तर तोही प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होतो। शिवाय मुंडा जर तुम्हाला टाईट बसत असेल तर तोही प्रॉब्लेम जो आहे या व्हिडिओमध्ये पूर्ण सॉल्व्ह होणार आहे। सो व्हिडिओ जो एकदम आपण शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा, आता मी नॉर्मल आपली पूर्ण उंची जी आहे मी घेतलेली आहे 15 इंच। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे 5.5 इंच घेतलेला आहे। तर तुम्ही तुमच्या हाईटनुसार पूर्ण उंची जी आहे तर ती घेऊ शकता। तर आता मी ते शोल्डर 38 साईजला घेतलेला आहे 5.5, पण तुम्ही जर 34, 30, 28 जर या ब्लाऊज तयार करत असाल तर तुम्ही जे शोल्डर आहे 5 घ्यायचा आहे, मुंडा 5.5 घ्यायचा आहे। तर मी 38 साईज इथे करत आहे। जर तुम्ही 36 साईजचं करत असाल तर मुंडा तुम्ही जे आहे 6 घ्यायचा आहे, शोल्डर 5.5 घ्यायचा आहे। तर ही जी मापं आहेत आपल्याला लक्षात ठेवायची आहेत। आता माझी तिथं मुंड्याची जी रेष होती थोडीशी क्रॉस गेली होती, सो मी इथं व्यवस्थित मार्किंग करून घेतलेली आहे। तर परत एकदा मी तुम्हाला सांगते की 28, 30, 32, 34 या मापापर्यंत तुम्ही जे शोल्डर आहे 5 आणि जो मुंडा आहे 5.5 ठेवायचा आहे। आणि मी जसं दाखवल्याप्रमाणे मुंड्याचा इथं शेप देत आहे त्या टाईप तुम्ही शेप द्यायचा आहे। आणि 36, 38, 40 पर्यंत तुम्ही काय करायचं आहे, जे शोल्डर आहे 5.5 ठेवायचा आहे आणि जो आपला मुंडा आहे तर तो 6 ठेवायचा आहे। तर इथपर्यंत जे माप आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की किती छाती असेल आणि किती आपल्याला मुंडा आणि शोल्डर ठेवायचा आहे। तर मी 34च्या पुढं म्हणजे 36, 38, 40 या साईजला जो शोल्डर आहे मी 5.5 ठेवत असतो आणि जो आपला मुंडा आहे तर तो 6 ठेवत असतो। आणि जे आपली 28 पासून 34 पर्यंत जे माप आहे तर त्या मापांसाठी मी जे शोल्डर आहे आणि मुंडा जे आहे तर ते शोल्डर 5 आणि मुंडा जे आहे 5.5 ठेवत असतो। आणि अगदी व्यवस्थित प्रॉपर आपण याला मुंड्याला शेप द्यायचा आहे। कारण तुम्ही ही जे मापं बरोबर घेतलात आणि मुंड्यामध्ये शेप द्यायला जर चुकलात तरी सुद्धा काय होतं, मुंडा जो आहे आपला अंगामध्ये घातल्यानंतर टाईट बसतो। आता बघा, फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपण द्यायचा आहे 1 इंचावरती। मग हे माप जे आहे अगदी लहान असो किंवा मोठं असो, नेहमी आपल्याला जो आपला फ्रंट मुंडा आहे तर तो आपल्याला 1 इंचावरतीच इथं दाखवल्याप्रमाणे असा मार्किंग करायचं आहे। तर काही जण काय करतात, अगदी घाई गडबडीने मुंडा जो आहे एकदम असा सरळ रेषेमध्ये मार्किंग करतात, तर त्यांना जो मुंडा आहे व्यवस्थित अजिबात बसत नाही, टाईट होतो। तर एकदम राऊंड शेप मी इथं मुंड्याला घेतलेला आहे फ्रंटच्या। आता आपला बॅकचा मुंडा आपण इथं मार्किंग करायचा आहे। तर बॅकचा मुंडा मी दिलेला आहे 1.5 इंचावरती। तर हा पण शेप तुम्ही बघू शकता। आता इथं मी जे 9.5 आपलं माप घेतलं होतं छातीचं, तर तिथंच मी जो आपला मुंड्याचा शेप आहे तर तो स्टॉप केलेला आहे। कारण बाकीचे जे 2 इंच एक्स्ट्रा आपण मार्जिन घेतलं होतं ते आपल्या फिटिंगसाठी जातं। तर त्यामुळे आपला जो प्रॉपर माप आहे छातीचा तर तिथेच आपण काय करायचं आहे, फ्रंट मुंड्याचा आणि बॅक मुंड्याचा शेप जो आहे तिथं स्टॉप आपल्याला करायचा आहे। तर फ्रंट मुंड्याला मी शेप जो आहे 1 इंचावरती दिलेला आहे। बॅक मुंड्याचा जे शेप आहे तो मी 1.5 इंचावरती दिलेला आहे। आणि जो शेप आहे तुम्ही बघू शकता की तुमचा असाच शेप जो आहे येतोय का। आता हे आपलं नॉर्मल मुंड्याचं माप आहे। जर तुम्हाला यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येत असतील, म्हणजे शोल्डर पडत असेल किंवा मुंडा अजूनपर्यंत या मुंड्याला जर तुम्हाला टाईट वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, बॅकच्या मुंड्यापासून आपण जो शेप आहे अर्धा इंच डाऊन इथं घ्यायचा आहे, जसा मी इथं दिलेला आहे। तर बघा, हा जो शेप आहे आपला बॅक पासूनच घ्यायचा आहे आणि त्यानंतर फ्रंटला सुद्धा आपण हा जो शेप आहे तर तो असं मार्किंग करणार आहोत दाखवल्याप्रमाणे। आता हा जो प्रॉब्लेम आहे तो जास्तीत जास्त जे हेवी साईज असतात 38, 36 किंवा 40, 42 तर त्यांना होत असतो। कारण त्यांचं जे हाताचं पोर्शन असतं तर ते एकदम हेवी असतं आणि त्यांना काय होतं, नॉर्मल मुंड्या जो आपण मार्किंग करतो तर त्यांचं टाईट बसतं आणि शोल्डर जे आहे असं खाली पडण्याची शक्यता असते। तर त्यामुळे आपण या पद्धतीने जे आहे
मार्किंग करायचं आहे। जसं मी अर्धा इंच जो आहे मुंडा खाली डाऊन केलेला आहे। फ्रंटला बघू शकता मी कशा पद्धतीने इथं शेप दिलेला आहे आणि बॅकला सुद्धा इथं शेप मी दिलेला आहे। तर अर्धा इंच आपण मुंडा कमी केल्यामुळे काय होतं, जे आपल्या काकेमध्ये फुगा वगैरे येत असतो तर तेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। शिवाय मुंडा जर तुमचा लहान होत असेल तर तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, अगदी व्यवस्थित मुंडा येतो। आणि मुंडा व्यवस्थित आल्यामुळे काय होतं, आपले जे शोल्डर आहे तर ते अगदी व्यवस्थित बसतं, अजिबात खाली वगैरे उतरत नाही। तर तुमच्याही एखाद्या कस्टमरला किंवा तुम्हाला स्वतःला असा जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही ही जी पद्धत आहे नक्की ट्राय करा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमचं जे ब्लाऊज आहे तर ते कसं बसलं। तर माझ्याही 2 कस्टमरला असे प्रॉब्लेम होत होते, तर मी या पद्धतीनेच त्यांचे जे ब्लाऊज आहेत तर ते शिवत असतो आणि अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट बसतात। आणि हा प्रॉब्लेम आहे तर तो जास्तीत जास्त हात ज्यांचे मोठे असतात तर त्यांनाच होत असतो, कारण त्यांचा हात मोठे असल्यामुळे काकेतला जो भाग आहे तर तो त्यांचा थोडासा नॉर्मल लेडीजपेक्षा थोडासा मोठा असतो। तर त्यामुळे ही जी ट्रिक आहे मी त्यांना नेहमी वापरत असतो। आता हे बघा 36 मापाला मी इथे घेतलेला आहे 5.5 शोल्डर आणि मुंडा 6 घेतलेला आहे। 34 मापाला आपण घ्यायचं आहे, 34, 30, 32ला आपण घ्यायचं आहे। शोल्डर 5 घ्यायचा आहे, मुंडा 5.5 घ्यायचा आहे। तर ही जी तुम्ही माप व्यवस्थित घेतलात आणि हा जो आपला मुंड्याचा जो शेप आहे व्यवस्थित दिला तर तुमचं जे ब्लाऊज आहे अगदी व्यवस्थित बसतं। आता तुम्ही म्हणत असाल की हे साईज जी आहे एकदम मोठी आहे आणि मोठ्या साईजसाठी मी तुम्हाला ही जी ट्रिक आहे तर ती सांगितलेली आहे। तर लहान मापाला आपण मुंड्याचा जो शेप आहे तर तो कसा द्यायचा आहे, तर लहान मापाला सुद्धा मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला फ्रंट 1 इंचावरती द्यायचा आहे, बॅक 1.5 इंचावरती द्यायचा आहे आणि त्यांना जे आहे अर्धा इंच आपण मुंडा डाऊन केलेला आहे तर तो अजिबात करायचा नाही, कारण त्यांचं जे माप आहे लहान असतं, त्यांचे हात सुद्धा लहान असतात। तर त्यामुळे जो नॉर्मल आपण मुंडा इथं मार्किंग करतो तर त्यांना ते व्यवस्थित बसतो। फक्त हे जे माप आहे तर ते मोठ्या मापासाठी आहे आणि लहान मापाला तुम्ही जसा आहे आपण नॉर्मल मुंडा कट करतो तशा पद्धतीने कट करायचा आहे, पण शेप जो आहे मुंड्याचा अगदी व्यवस्थित द्यायचा आहे। जर व्यवस्थित शेप तुम्ही मुंड्याला दिलात तर तुमचं जे मुंड्याचं माप आहे व्यवस्थित बसतं। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट वाटत असतील या व्हिडिओमध्ये तरी सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर माझे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। आणि तुम्हाला सुद्धा असा सेम प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही या पद्धतीने एखादं ब्लाऊज जे आहे तुमचं शिवून बघा, अगदी व्यवस्थित बसतं। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।